आमच्याकडे सगळ्यात तळाची जी कॅटेगरी आहे ऑफिसर्सची ती आहे निरीक्षक, म्हणजे इन्स्पेक्टर्स आपण म्हणतो त्याला, वेगवेगळ्या कामगार कायद्याअंतर्गत. तर हे अधिकार कोणाला दिले गेलेले आहे, तर शॉप ॲक्ट खाली शॉप इन्स्पेक्टर असतात आपले. बाकीच्या सगळ्या कायद्यांमधले बेसिक इन्स्पेक्टर्स हे कामगार अधिकारी म्हणजे लेबर ऑफिसर हे आहेत. तर त्यांच्याकडे त्या कामगार कायद्याची अंमलबजावणी तर असतेच, त्याबरोबरीने आलेल्या तक्रारींची पण सुनावणी ते घेतात. त्यांच्यानंतर जे सहाय्यक कामगार आयुक्त असतात, त्या सहाय्यक कामगार आयुक्तांकडे देखील कायद्यांच्या वेगळ्या वेगळ्या तरतुदीनुसार त्यांना अधिकार असतात. जसं किमान वेतन अधिनियममध्ये जर एखाद्याला किमान वेतन मिळत नसेल तर त्यांनी वसुली दावा, क्लेम ॲप्लिकेशन दाखल करायचं असतो, ते अधिकार हे सहाय्यक कामगार आयुक्तांकडे आहेत. त्याचप्रमाणे कन्सिलेशनमध्ये इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये जे उभय पक्षातले वाद तंटे, आपण म्हणतो दोन पक्षात करार झाला, कामगारांना पगारवाढ मिळाली वगैरे, अशा पद्धतीचे जे तंटे आहेत ते सहाय्यक कामगार आयुक्तांकडे असतात. पण ते जर एखादा वैयक्तिक कामगाराला जर कामावून कमी केलं, टर्मिनेशन असेल, तर अशा केसेस मात्र लेबर ऑफिसरकडे हाताळल्या जातात इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टच्या कलम 2A अंतर्गत. सो अशा प्रकारे आपण बघू की कामाची विभागणी तर जरूर आहेच, आणि ह्यांच्या तर्फे जी काही कारवाई झालेली आहे त्याबाबत जर काही ग्रीव्हन्स पुन्हा तुम्हाला असेल तर यू कॅन गो टू अपील. डेप्युटी कमिशनर आहेत, ॲडिशनल कमिशनर आहेत, आणि ह्या सर्व बाबत जर कोणाला तक्रार करायची असेल आणि ती जरी कुठल्याही कामगार कायद्यात बसत नसेल तरी आमच्याकडे पर्सनल मॅनेजमेंट ॲडवायझरी सर्व्हिसेस ह्या पद्धतीने PMS हा चालवला जातो उपक्रम, आणि त्या अंतर्गत कुठलाही कामगार कर्मचारी अधिकारी त्याच्यामध्ये येऊन तक्रार करू शकतो. आणि मग तो आमचा जो अधिकारी आहे तो दोन्ही पक्षांना बोलवून घेऊन दोघांमध्ये सबमिट करायचा प्रयत्न करतो, आणि नाही झाला तर एक प्रॉपर गायडन्स तुम्हाला मिळतो की कुठल्या कायद्यात तुम्हाला कारवाई करायची आहे. समजा तुमचं ग्रॅच्युटीचं मॅटर आहे तर त्याचा क्लेम कसा दाखल करायचा, अशा पद्धतीने तो अधिकारी आपल्याला गायडन्स नक्कीच देतो. त्यामुळे त्या पद्धतीने आपण कोणीही तक्रार कुठलीही घेऊन जाऊ शकतो, हे मी सांगते.